मुलीच्या शाही साखरपुड्यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या इंदुरीकर महाराजांनी आता कीर्तन बंद करण्याचे संकेत दिलेत। एका कीर्तनाच्या कार्यक्रमात त्यांनी तसं बोलूनही दाखवलंय। मुलीच्या कपड्यांवरून सुरू झालेल्या ट्रोलिंगमुळे आपण अस्वस्थ असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलंय। पाहूया। आणि त्याच्यामुळे मी आता कंटाळलो मारा। मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे। आता बस झाली 31 वर्ष। इंदुरीकर महाराज कीर्तन बंद करणार। कीर्तन सोडण्याचे इंदुरीकर महाराजांचे संकेत। लेकीच्या साखरपुड्यावर झालेल्या टीकेमुळे इंदुरीकर नाराज। त्याला लेवल नाही, क्वालिटी नाही, काय नाही। नवरी संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली। इंदुरीकर महाराजांचं कीर्तन म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण पोट धरून हसतात। आपल्या कीर्तनातनं इंदुरीकर महाराज राज्याच्या घराघरात पोहोचले। कीर्तनातून ते शेलक्या भाषेत समाजातील तरुणाईवर, सामाजिक प्रश्नांवर टीका करायचे। मात्र आता थेट इंदुरीकर महाराजच टीकेचे धनी बनलेत आणि याला निमित्त ठरलंय इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा। मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखोंचा खर्च केल्यामुळे इंदुरीकर महाराजांवर सर्वच स्तरातनं, विशेष वारकरी संप्रदायाकडनं तीव्र टीका झाली। सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं। ही टीका आता सहन करण्यापलीकडची आहे असं म्हणत त्यांनी थेट कीर्तन सोडण्याचे संकेत दिलेत। आता 4 दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज। आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात, नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील? मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना। माणूस नालायक असावं पण किती। आणि त्याच्यामुळे मी आता कंटाळलो मारा। मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे। आता बस झाली 31 वर्ष। लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं। आयुष्यात चांगलं, पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागत। माझ्यापर्यंत ठीक, मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला। मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे, मी अजून आहे ना। पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही। आणि याची अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे। त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे। लग्नात अनाठाई खर्च करू नका, कर्जबाजारी होऊ नका असे उपदेश इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनातून देतात। मात्र स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यात त्यांच्या मुलीनं गाड्यांचा भला मोठा ताफा घेत एंट्री केली। त्यामुळे जनतेला केलेल्या उपदेशांचा इंदुरीकरांनाच विसर पडलाय की काय अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली। तुम्हाला जर आता वाटत असेल की तुमच्या घरापर्यंत हे लोक बोलले, तर तुमच्या घरापर्यंत बोलायचा लोकांचा संबंध नव्हता। जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या घरावर बोललात तेव्हा तुमच्यापर्यंत हे लोक बोललेले आहेत। आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की आता फेटा ठेवावा आणि हे बंद करावा, तर तो तुमचा डिसिजन आहे। कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना बोलता तेव्हा तुम्हाला मजा वाटते, तेव्हा तुम्ही हसता, तुम्ही टाळ्या वाजवायला लावता। आणि जेव्हा तुमच्या घरापर्यंत आलं तेव्हा मात्र तुम्हाला वाईट वाटतंय। तुम्हाला कीर्तन करायचंय नाही करायचंय हा तुमचा प्रश्न आहे। शेवटी कीर्तन नसतंच, ती कॉमेडीच असते। त्यामुळे आता कीर्तन बंद करा तुम्हाला जर वाटत असेल तर, आणि कॉमेडी शो सुरू करा। माझ्यापर्यंत ठीक होतं, पण घरादारापर्यंत टीका करायला नको होती अशी खंत व्यक्त करत त्यांनी चक्क फेटाच खाली ठेवला। त्यामुळं आता इंदुरीकर महाराज खरोखरच कीर्तन करणं बंद करणार का अशी चर्चा रंगली आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, अहिल्यानगर।